चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लँग्वेज स्टडी मधला एक टॉपिक त्या ठिकाणी पाहूया. कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन. कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन. ऍड 4 words each beginning with the last letter of the previous word. अशा पद्धतीने आपल्याला वर्ड चेन ऑफ नाउन ही शब्द साखळी त्या ठिकाणी पूर्ण करायची आहे. आपल्याला जो वर्ड दिलेला आहे, फॉर एक्झाम्पल फादर हा वर्ड आहे, या फादर वर्डच्या लास्ट लेटर पासून नवीन वर्डची त्या ठिकाणी सुरुवात झाली पाहिजे. आणि जो वर्ड आपण तयार करणार आहोत तो नाउन असला पाहिजे. नाउन म्हणजे काय? नेम ऑफ द पर्सन, थिंग्स ऑर प्लेस. एखाद्या व्यक्तीचं, वस्तूचं, ठिकाणाचं ठेवलेलं नाव. आता फॉर एक्झाम्पल फादर हा वर्ड आहे, या वर्डच्या शेवटी त्या ठिकाणी आर हे लेटर आलेलं आहे. आता आर पासून आपण वर्ड तयार करूया रोज. रोजच्या शेवटी त्या ठिकाणी ई हे लेटर आलं. ई पासून अर्थ हा वर्ड त्या ठिकाणी तयार झाला. अर्थच्या शेवटी एस हे अल्फाबेट आलं, लेटर आलं. त्यापासून आपण हँड हा वर्ड त्या ठिकाणी तयार करूया, नाउन. त्यानंतर हँडच्या शेवटी डी हे अल्फाबेट आलं, डी हे लेटर आलं. डी पासून आपण डोर हा नाउन त्या ठिकाणी तयार केला. त्यानंतरचा दुसरा वर्ड आहे रोड. आता रोडच्या शेवटी त्या ठिकाणी डी हे लेटर आलेलं आहे. डी पासून डक हा वर्ड त्या ठिकाणी नाउन वर्ड त्या ठिकाणी तयार झाला. त्यानंतर डकच्या शेवटी के हे लेटर आले. के पासून आपण किंग हे नाउन त्या ठिकाणी तयार केलं. त्यानंतर किंगच्या शेवटी जी हे लेटर आलं. जी पासून गर, गरच्या शेवटी त्या ठिकाणी एल हे लेटर आलं. एल पासून लायन हे नाउन आपण त्या ठिकाणी तयार केलं. अशा पद्धतीने लास्ट लेटर पासून नवीन नाउनची त्या ठिकाणी सुरुवात झाली पाहिजे. त्यानंतरचा वर्ड आहे पहा विद्यार्थी मित्रांनो, डी. आता डी पासून डॉग हे नाउन आपण त्या ठिकाणी तयार केलं. डॉगच्या शेवटी जी हे लेटर आलं. जी पासून गार्डन हे नाउन त्या ठिकाणी तयार झालं. गार्डनच्या शेवटी एन आलं. एन पासून नेस्ट हे नाउन त्या ठिकाणी तयार झालं. आणि नेस्टच्या शेवटी टी हे लेटर आलं. टी पासून टायगर हा वर्ड त्या ठिकाणी आपण नाउन वर्ड त्या ठिकाणी तयार केला. त्यानंतरचा वर्ड आहे विद्यार्थी मित्रांनो बँक. आता बँकच्या शेवटी के हे लेटर आलेलं आहे. के पासून आपण वर्ड तयार करू शकतो नाउन काईट. आता काईटच्या शेवटी ई हे लेटर आलं. ई पासून इयर. इयरच्या शेवटी आर हे लेटर त्या ठिकाणी आलं. आर पासून रूम हे नाउन आपण त्या ठिकाणी तयार केलं. आणि रूमच्या शेवटी एम हे लेटर आलं. एम पासून मून हे नाउन आपण त्या ठिकाणी तयार केलं. त्यानंतरचं लास्ट वर्ड त्या ठिकाणी पाहूया. मॅन हा वर्ड आहे. मॅनच्या शेवटी एन हे लेटर त्या ठिकाणी आलेलं आहे. एन पासून नेस्ट हे नाउन आपण त्या ठिकाणी तयार केलं. त्यानंतर नेस्टच्या शेवटी टी हे लेटर आलं. टी पासून टीम हे नाउन आपण त्या ठिकाणी तयार केलं. त्यानंतर टीमच्या शेवटी एम हे लेटर आलं. एम पासून मॅप हे नाउन आपण त्या ठिकाणी तयार केलं. आणि मॅपच्या शेवटी पी आलं. पी पासून पॅरोट हा नाउन वर्ड त्या ठिकाणी तयार झाला. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, जर नाउन वर्ड आपल्याला विचारलेला असेल तर दिलेल्या वर्डच्या शेवटी जे लेटर आलेलं आहे त्या लेटर पासून नवीन नाउन वर्डची त्या ठिकाणी सुरुवात झाली पाहिजे. परंतु त्या ठिकाणी कमीत कमी आपल्याला एका वर्डला 4 वर्ड त्या ठिकाणी पुढे कनेक्ट करायचे आहे. नाउन जर वर्ड चेंज जर विचारली तर नाउनला नाउनच वर्ड त्या ठिकाणी आपल्याला कनेक्ट करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन हा टॉपिक त्या ठिकाणी पाहिला. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे नवीन व्हिडिओ त्या ठिकाणी पहा.